हॅलो फ्रेंड्स, मी आज ना इथे रताळ्याची खीर बनवणार आहे. तर मी ही यूट्यूबलाच रेसिपी पाहिलेली होती भरपूर वेळा. म्हणलं आज आपण ही नवीन काहीतरी ट्राय करूया. तर एक रताळ घेतले, त्याची साल काढून किस करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये नंतर आपण इथे कढई ठेवलेलं आहे. कढईमध्ये थोडंसं तूप टाकलेलं आहे. त्याच्यात मी हा किस त्याच्यात टाकलेला आहे रताळ्याचा आणि छान असा मऊसूत शिजेपर्यंत परतून घेतलेला आहे. त्याच्यानंतर ना इथे मी 1 ग्लास गरम करून दूध घेतलेलं होतं. त्याच्यात थोडंसं मी केसर टाकून ठेवलेलं होतं आणि तेच मी दूध इथे वापरलेलं आहे. त्याच्यानंतर आपण छान असा हलवून त्याच्यात केसर, साखर आणि टाकून छान असा हलवून घेतलेला आहे. आणि नंतर ना इथे मी माझ्याकडे ड्रायफ्रूट्स नव्हते म्हणून मी तिथे टाकलेले नाही. तर जर तुमच्याकडे असतील ना तर तुम्ही तिथे थोडंसं तुपामध्ये भाजून ड्रायफ्रूट्स टाका, कारण खूप छान लागते ड्रायफ्रूट्स टाकल्यावर पण. आणि त्याच्यानंतर थोडीशी विलायचीही टाकू शकता. विलायची टाकल्यानंतर ना छान टेस्टही लागते आणि अशी आपली खीरही बनलेली आहे. तर खीर आपली तयार झालेली आहे. आणि आज कलर होता गुलाबी, तर माझ्याकडे ही जेमतेम अशी गुलाबी कलरची जास्त डार्क नव्हती पण छान अशी साडी होती, मी ती घातलेली आहे. तर आता बघता बघता नवरात्रही संपलेलं आहे आणि आता दसरा आलेला आहे. पुन्हा नवीन व्हिडिओ